साल पण भारी लागते. योग्य पुन्हा बघूया काय केलं त्याने ते कोणी वायरमॅननं काय केलं नाही केलं बघू. आंबे राहिलेत मित्रांनो, हापूस आंबे, पेरू. एक हापूस नाही म्हणजे कधी बिटकी. अच्छा पण ती कधी होईल पण ना वरती. नाही नाही ती कडक असते ना, कडक असते तशी सर्विस. असं पुन्हा वरती फिरली तर पुन्हा माझ्या दोन वरचा एक नंबर. तसंच या 3 नंबरच्या पंक्तीतून वरती चालत या आणि नंतर इकडे या. डायरेक्ट बाहेर ठेवायला पत्रा कट होईल त्यांचा. काम कोण केलं येतात ना. माझं ते आज सुट्टी उद्या सुट्टी पण तर तुम्ही नाही असं थोडी काय. तर मित्रांनो लाईट गेली होती आणि थोडा प्रॉब्लेम झाला होता, पाणी येत होतं तिथे. हे मित्रांनो पूर्वीचं व्हाईन मसाला वाटायचा बघा, ज्यामध्ये मला वाटतं तिखट मसाला वाटलेला आहे. त्याचे पुरावे इथे आहेत. याच्यामधलं मसाल्याची चव एक वेगळीच आहे मित्रांनो बघा. म्हणजे घर किती मोठं बांधलं तरी आम्ही पूर्वीच्या वस्तू जपून ठेवल्यात अजून. फोटो काढताय नाही गे काय म्हणतो, बरं आहे ना. माझा फोटो काढताय ठेव काढून बोललो तर इकडे म्हणा ती राईट स्थिर राहते. हे पण नाही पर्यंत पाणी यायचे हे बघ आलेले दिसते. कसं काय पाणी आलं रे बघ ते पाईप मधून त्याची उभी लागली होती अशी पोलावरती आणि ते वायरीचं पाणी यायचं ना म्हणून ते वरना झिरकून त्याच्यात आला वायरीचं पाणी यायचं. माझ्याच एरियात येऊन मलाच दादागिरी करून दाखवते. फुटला तर वाट लावायचा. 2 पेरू काढलेत मालकाला न सांगता. पाणथळ जमीन आहे ही आणि सगळे झरे फुटलेत बघा मित्रांनो, पूर्ण तुडुंब भरलेले आहेत या भात लावणीसाठी. म्हणजे आता अजून एकदा ट्रॅक्टर फिरवला तर चिखल होईल आणि मग लावणी करू शकतो. शेवाळी झाल्या याच्यावरती, कपाळ मोक्ष होईल घसरल्यावर. आणि ही विहीर बघा मित्रांनो, पाणी बघा किती आहे ते, म्हणजे हाताने काढू शकतो पाणी. डायरेक्ट कळशी घेऊन हाताने पाणी काढू शकतो, पण असं रिस्क घेत नाही. आमच्याकडे डब्बा असतो काढण्याचा, त्याने काढतो आम्ही. बघा पाणथळ जमीन असल्यामुळे पूर्ण शेवाळी शेवाळी झाली. हे बघा मित्रांनो कसे झरे. बरेच सारे झरे आहेत. हा इथे एक आहे, इथे एक आहे. आणि ही विहीर, हा इथे पण एक झरा आहे मित्रांनो, दिसत असेल. आणि ही बघा विहीर, हाताने पाणी काढू शकतो मित्रांनो आणि पूर्ण भरले आहेत.
काजू भाजते मित्रांनो इथे आम्ही. दिला होता. हा येत आहे तर सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा खानापिन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सो आज पण बाबांसोबत मध काढण्यासाठीच चाललो आहे. सोबत प्रकाशदादा पण आहे. सुप्रभात नाही म्हणता येणार. संध्याकाळचे 5-5:30 वाजलेत. संध्याकाळचे 5:30 वाजलेत मित्रांनो आणि पाऊस थोडा थांबला आहे. 2-3 दिवस एकदम मजबूत पाऊस होता, म्हणजे अक्षरशः बाहेर पडायला दिला नव्हता. सो आज रिलॅक्स वेळ मिळाला आहे तर गावाला आलो आहे. मी पण आणि प्रकाशदादा पण आहे. सो बाबांसोबत आम्ही मध काढायला चाललो आहे आता. सो बघू काय आहे आज, काय बघायला मिळते ते. मिळेल का मध ते पहा मित्रांनो शेवटपर्यंत. वाढत आहे त्याला काय आंब्याची बांधा 2 तरी जाऊ. आणि मागे तो बांधतात ना दुसरा तो मागे दिला होता तसा एवढा लांब. हा त्याचा त्याचा एक आणा, तो एक बांधा. आणि त्या मोठ्या आंबे असतात ना 4-5 फांद्या बांधा वेगवेगळ्या. 4 तरी बांध. ती भेटली ती बॅट होती ना, बॅटनी एकदम मारलेली. म्हणजे असं मारल्यामुळे, एकाला मारल्यामुळं हा युनिटी. त्यांना कळतं एका माशाला मारलं की ते बाकीच्या सगळ्या आक्रमण. नाही काय अनुभव आहे का माहिती नाही. आता किती लांबून लांबून येतात पण ते बरोबर जागेवर येतात ना एवढं घेऊन. बघ ना आता मध शोधायला ते वेगळं आपल्याला गुगल मॅपची गरज लागते. ते बरोबर तिथे येतात. हा तेच ना. आता किती आणि आपल्याला ह्या वाटेने नेऊन सोडलं तर तीच वाटेने परत पाठी येऊ शकत नाही आपण. नाही नवीन ठिकाणी जर 1-2 किलोमीटरमध्ये जर ठेवलं तरी आपल्याला मॅपची गरज लागते. तरच परत येणार मस्त बरोबर. हो किती लांब जाऊ. उद्या संध्या सो मुंगी चावली मित्रांनो, वाघ मुंगी काळीवाली असते. हे नदी किनारी पूर्ण ऊसाची शेती आहे मित्रांनो. म्हणजे कोकणामध्ये पण ऊस चांगल्या प्रकारे करतायत आता लोक. म्हणजे हे मला वाटतं कोल्हापूरचे शेतकरी आहेत. त्यांनी ती जमीन लीजवरती घेऊन इथे सगळं केलं आहे मित्रांनो. म्हणजे पूर्ण एक क्रिकेटचं स्टेडियम बसेल एवढं मोठं आहे ते. आणि इथे मध दिसलं वाटतं कुठेतरी बघितलं अगोदर बाबांनी. हां तुम्ही एवढं शोधायला कुठे येता मुदात? मी कधी येतात एवढ्या टायमात? आम्ही इथून जातो दररोज घरी यायला, पण आपण कधी बघितलं नाही. हो. सो ही छत्री. मच्छर भरपूर आहे. सोलते अशी मान बिन सगळे सो आहे काय तेल लावून आलं असतं. आहे की तर इथे भेटलं मित्रांनो मध. आहे काय त्याच्यात तिथं झाडाच्या आतमध्ये आहेत बुंद्यामध्ये. हां छोटी छोटी मास्क दिसतात. हा तोडायला लागणार हा फाटावरचा नाही ना. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काल. हे घ्या. ह्याला आकडी बोलतात मित्रांनो. याच्यामध्ये कोयता लटकवला जातो आणि झाडावर चढताना वगैरे त्रास होत नाही. म्हणजे हातात पकडण्याची गरज नाही. तिथे एकदा लावला की मग काही टेन्शन नाही. हे बघ छोटी मच्छर ना एकदम बेकार. मच्छर छोटी म्हटलं चला सोडलाय मच्छर नाही. ते हो कशी चावली ती मुंगी. अरे कशी दाद आले बघ.
ते ती काळी मुंगी चावली हीच ना? मित्रांनो. आम्ही वाघ मुंग्या म्हणतो त्यांना. एकदम काळी असतात आणि एकदम जबरदस्त दंश करतात मित्रांनो. झोंबलं झणझण झाली अक्षरशः. वर्क भेटले प्रकाश दादाला इथे. हां भेटलंय. आणि गावी आल्याचं पहिलं काम चालू झालं. तरी खूप लेट सुरुवात झाली ना. खूप लेट सुरुवात झाली. हां हो हे पडलं तोडलं आत्ता मोकळा. आत्ता आपला मध. मास्क आली बाहेर की मच्छर आहे रे. माशा आहेत. माश्या आल्या. मागेवर मास्क. हा तीच माशी आल्या बाहेर सगळ्या. पण हे तुम्ही कधी बघितलं? हा उन्हाळ्यात बघितलं. सूर्या पिशवीमधून डब्बा आणलाय हे चालत नाही ना. नेहमीप्रमाणे. योग्या अरे बरं मेन ये लोक. होय का? मी डब्बा शोधायला गेलो. हा डबा काढून दे. सो खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो. कारण ते इथे जिममध्ये 4-5 डंबेल्स उचलले तर दुसऱ्या दिवशी अंग दुखतं. हा सो दिसतंय ना. मध फुटलं. आणू डब्बा तो. डबा मधाची धार लागली एकदम. हे घे. चावते हो. चावते चावते माशी चावते. नाही हे चावत नाही माशा. माती कशी काय त्याच्यात? जमिनीवर आहे ना त्याला. हां तिथे फुटतंय वाटतं ना. यातल्या माश्या काढणं त्याची मध खाणार ते. नाही नाही. नाही खाणार ना. सो हे अशा प्रकारचं असतं मित्रांनो. आता तुम्हाला ते वेगळं वाटत झाली. त्यांची अंडी पण आहेत काही. अंडी आहेत. आहेत अंडी ती काय अंडी. आणि हा मागे मधाचा गोळा आहे पूर्ण. आणि ह्या छोट्या माश्या आहेत बघा. फोकस नाही होणार त्यांना. काय बोलतो? ती चावली नाही पण ह्या चावत नाही. ह्या डोक्यामध्ये घुसतात फक्त. इथे केसामध्ये डोक्यामध्ये घुसतात बोल. हा अंडी बघा किती आहे का त्याचं. अंडी अंडी आला आला. हे घे. आता ते माती आहे. माती लहरी. हे असं मध गोळा व्हायला लागला बघा. लाईव्ह टेलिकास्ट करतोय प्रकाश दादा तिकडे. हे अशा डोक्यावर त्रास देतात मग या माशा. त्यांचं घर तोडतोय आपण. हे दे डबा दे. हे घे. माती आहे सगळी. पण ती माती आहे ह्याच्या आतमध्ये कशी गेली? वाळवी असते ना वर. हा मोठा गोळा आहे. तोडून नका त्याला. उभाच्या उभा येता काय बघा. उभा काय येणार नाही. एवढा अर्धा आहे. अर्धा तुटून गळायला लागला तिथे. माती आहे. ही काय ही अंडी आहेत. आंबट आहे. आंबट असतात. खाऊ का आपण? खाऊ शकतो ना. हम्म.
तो प्रकाश दादा ट्राय करतो आहे. हा हे बघा दाखव try दाखव करतोय दाखव मी आता. मित्रांनो. ही अंडी खाऊ शकतो आपण. भारी लागतं ते. हे बघ खाऊन तर थोडीशी. नाही ना मला हे घे थोडंसं खाऊन तर बघ. मस्त लागत आहेत असं काही हे नाही, आंबट नाही आहेत, बिलकुल आंबट नाहीत. हा हा आले मध पण एकदम यम्मी यम्मी. हे फिल्टर करावं लागणार घरी जाऊन. फिल्टर करावं गाळायला पण हे लागेल. ओरिजिनल आहे यार. ते बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती आहे, ते फक्त मधाचं पोळ असतं त्याच्यातच मिळतं की. काही जणांना वाटतं झाडावर फक्त मध असतं, पण हे असं मध काढायची पद्धत माहिती नसेल कोणाला शक्यतो. ह्याला पोया मध बोलतात, पोया मध. हे माशी काय खैर आहे भो. लावणार नाही. हे बघ माशा बघ काय बसले आहेत अंगावरती. दे दे डबा दे माशा. मच्छर पण मजा घेत आहेत. माती आहे रे. माती आहे ना जास्त. हे तिथून काढते. त्यातून ही मस्त लागते. पूर्ण गट्टा येईल का. हा आला आला. हातावर टाकलं. माशा काय बसले आहेत. सो हे जे लेयर आहेत ना मित्रांनो, ह्याच्यामध्ये मध आहे. तर मध दाखवतो तुम्हाला. हे बघा, हॅलो हे ह्याच्यात पूर्णतः मध आहे मित्रांनो. हे बघा हे असं ओके गेलं. माती पण आहे ना त्यात. पिटिया दाखव. पिटिया, पिटियाचा फोटो मार. पिटिया ऐको. हा वाला ना. अरे ही माशी चावते योग्य मला. नाही रे, ते मच्छर चावले असणार. माशांच्या आडून मच्छर चावले. ही कानावर 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 पाठीमागे, कानाच्या पाठीमागे बघ. काढ काढ. हे मध लागला तर पांढरे होतील लगेच. आहे त्याच्यात. आहे. असे गोळे असतात बघून हे पण इथे बघत असाल. माती आली ना. वरती आहे की नाही ना तेवढंच ना. हाय वाटतं. मध पण आहे, पिटिया पण आहे. पिटिया पण आहे, मध पण आहे. जर ते आंबट कशाला गोळा करतात. हे आमटी, हे आंबट आहे एकदम. बघ आंब्यापेक्षा आंबट. ह्याच्यातच टाकणार नाही ना. पानात काढलं ठीक आहे. हे बघ, हे ट्राय करा बोलतं. आंबट हे ट्राय कर. हे काय हे ना. थांब जरा हे संपू दे. हे पिटिया खाना बघ मस्त लागतो. खाल्लं मी. आंबट गोड आहे. तोंडावरती बघायला तेव्हा ते खाल्लं. बरंच खाल्लेलं. कानात जातात ना. त्यांना माती सगळी काढून टाकू सगळी अगोदरच ना. ते तात्या हे जाळीतून असं यूज करू शकतो आपण. हां गाळणार. गाळून गाळून आम्ही गाळून. हां मग तेच म्हटलं. मग ते मातीचा काय फरक नाही पडत. आणि ओरिजिनल मध आहे. मातीचा फ्लेवर मिक्स झाला तरी चालेल. पावसात मोर कुठं आवाज आला नाही हो एक पण. हा इकडे तर मोर भरपूर आहेत. माशांनी आक्रमण केलं त्याच्यावरती. हे बघा त्याच्या डोक्यावरती वगैरे. हा एक छोटा गोळा सेपरेट. हां घेतो घेतो. पानावरच ठेव त्याला तिथे. हां घेतो.
घ्यायचा आहे, फोटो बनतोच मित्रांनो. काय तुझ्या पाठी जास्त नाहीच लागले रे. नाही नाही एकदम रिलॅक्स राहायचं, काय नाही काय माहिती आहे. तू पहिल्यांदा आलास ना. मी पहिल्यांदा आलो म्हणून माझ्या पाठी एवढे लागले. हा पहिल्यांदा आलाय आमच्यासोबत. सो आता हा खाणार आहे, हा ट्राय करणार आहे. मस्त एकदम. हा ट्राय करणार आहे. पूर्णच्या पूर्ण माती विदाऊट मातीचा गोळा आलाय. आधी फोटो काढून घेतो त्याला. आता ट्राय करणार आहे. खा खा ट्राय करणार प्युअर आहे ना पूर्ण एकदम. जबरदस्त. बघा बघा. मध खाऊन झाल्यानंतर मित्रांनो हे असं मेण शिल्लक राहतं. मेण, ह्या मेणाचे देखील बरेच फायदे आहेत. नॅचरल मेण आहे एकदम. आपण आता इथे दगडालाच ते काय डब्बा घेऊन येऊ. सो हे इतकं मिळालं आहे मित्रांनो. संपला. तर त्या वरच्या झाडामध्ये आहे ते अजून एक. आपल्या डोक्यावरची मास्क काही कमी होत नाही. सो एवढ्यावर होता. कुठून इकडनं येऊ की वरून. खालीच पडत पूर्ण तोडताय. कसं तरी वेगळे फळ आहेत ना. थांब. अच्छा ह्या 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 बघितलात त्याचं असं काय. दुसरा शूट करूया. वा आई शपथ. थांबा थांबा थांबा. ह्याच्यात एवढा राहील का. खोल ढाकण खोल देता. नाही 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 त्याच्यात ह्याच्यात कसा राहील. सो मित्रांनो हे बघा. थांबा एक समुद्र मिनिट आहे ते. एक मिनिट थांबा. तर काय करूया. असंच नव्हे काय लाकूडच. हा लाकूडच नाही त्याचं. मध ह्या सांडला आहे ना. नाही नाही नाही. हे बघा इकडे एक गोळा आहे. त्याच्यावरती. सो मित्रांनो हे थांबा असे थांबा गोळे. थांबा एक मिनिट थांबा एक मिनिट. फोटो काढ दे. योग्य काढ चांगली. योग्य चांगली. अरे मध भाग होती. बघायला चावतंय रे भाई पण. ही माणसं चावतात बघा तरी. योग्य टॉवेल आहे. माशांनी आक्रमण केलंय त्याच्यावरती. सूत्रधार इकडे आहेत. भारी भेटला. जबरदस्त. पहिला जर ह्या बेटात आपण खाली नाही गेलो असतो. मग तिकडे तोंडकू टाकून ठेवला त्यांना तोडून. मग त्याच्यामध्ये राहील की जाईल ते. आता जाणार आता दुसरी जागा बघेल. अक्काच या तसाच नेऊन ठेवतोय ना. तर पुढच्या वर्षापर्यंत पण राहिला असतो. असं डायरेक्ट नेऊन ठेवू शकतो. हा सोन्यावर एक हाणूच आहे तोंड. त्यात भेटला तर थोडासा भेटतोय. आणि एकेकटकीच माहिती नाही ना. ती पाडलेली मिनी सुधीरने. अच्छा. आणि अरे पोकर तो तेवढा मदत. पोकर तो तेवढा मदत.
सो ही वाडी आहे मित्रांनो आमची आणि ही आहे सार्वजनिक शेती. या लवकर लवकर ये वारी. ताट येईल मोठा आणि एक टोप नाही तर ताट आहे. इकडे पुढे चाललं. नाही जाणार. अजून वर ठेव. ह्या बघ पिठी आहे. हा पिठी आहे. गोळ्या दिसतात हे पिठी आहे बघ. हा ही आमटी आहे ना. या इथे पिठी आहे मध्ये. हे त्यांचं वेगवेगळ्या प्रकार काढूया आपण मस्त आणि त्याच्यानंतर शूट करूया. ही अंडी आहेत मित्रांनो त्यांची. ह्याच्यामध्ये हा वेगळा पिठी पण आहे. आपण आंबट गोड लागतो. हा मध पण आहे ना या साईडला. इकडे आहेत आंबट. या बघ. आणि हे मित्रांनो पूर्ण मधाचा गोळा. मी पकडतो त्यांना ते काढणार आहेत. त्याच्यात हातावर ओततो. इथे काय? इकडे नको तिकडे घ्या साईडला. इकडं नाही वाला. पण तिथे काढायला डबा कुठं होता? डब्बाच नाही पुरला असता. डबा पहिल्यानं भरला. सो हायजीन मेंटेन मित्रांनो. हात वगैरे धुवायचे व्यवस्थित. घरपर्यंत आली. हो. मी म्हटलं उडून जातील ही साईडला. सो बाहेरच घेतले आता आम्ही मित्रांनो टोप वगैरे इथेच आणि आता इथेच, कारण आतमध्ये परत थोडं ते लाईटमुळे थोडा इश्यू होईल. सो आता तो आधी काढून घ्या करतोय आता हे सगळं. तो आधी वेगळाच ठेव कारण तो मिक्स होणार माती वगैरे. त्याच्यात माती येतात ते नको याच्यात. त्याच्यात त्याच्यात थोडं माती तो अलग काढूया. रेग्युलर यूजसाठी हा स्टोअर करून continue ठेवण्यासाठी. ओके हा काय आमटी नाही ही अंडी. ही आमटी ही बही. आंबट गोड लागतात. मगाच्यातली पण खाल्ली पण ती एवढी लेअर बघा नाही. कशात मित्रांनो. एकदम शिस्तबद्ध एकदम खूप मेहनतीने ते गोळा करतात माशा. आणि हे पण आंबटच आहे ना. ही आमटी. पंधळच आहे हो चांगला आहे. इकडे ठेव. हे साईडला ठेवू. मध बघा कसं आहे. इथे हलणार नाही. एक होय? काम करा सुरी काय वरती ह्यालाच धरा असा नाही तर नाही चारी ते साईड वर सुरी. वर उचलतो वर उचलतो. ऐका ना सुरीनं असं हलकं केलं. नाही तसं फुटणार सगळं सगळं फुटणार. मास्टर लागतील आतमध्ये. नाही जायचं. आला आला अरे वा आता जबरदस्त आता. वाव मस्त गोळा. हातात जरा खाली हात घालूच लागतं ना. आणि ह्या जरा नाही असा का कर रे? इकडे फिरव. या पण काढतील थांबा. जरा पुढे ढकल. राहू दे तसा तिथं. असाच फिरवू. त्याच्यात पण मस्त मध आहे. त्याच्याच इकडे चिकाटलाय ना खाली. त्याला चिकटला. हा इकडून इकडून बघा, उचल, उचल. उकट रे काय उकटते उकटते. एकच नंबर. अर्धा ये. हा बघा हा मेन गोळा आहे. हा घ्या. तेव्हा फुटणारच आहे. आला ना फुटणार. ओके. थंड लावतात. अजून तर येच खाली. हाय रे पण पुढे ह्यात आहे ना. तर ये तिकडे फक्त झाकण ठेवूया खाली लावून. हा तिथं नितळवूया ना त्याला. चिकट लागतात. इकडं पण चिकट आहे. ते सगळं चिकट चिकट होईल आता. जाऊ दे त्याला काय. एक कप घ्या ना त्याला लावूया खाली. कप नाही तर नाही असं तो काहीतरी डब्बा वाढ घ्या. डब्बाच लावूया नाही तर. डबा घेऊया. कुठला डबा तो? तो डबा मग लावूया. त्याच्यातलं काय करणार? ता काय होत आहे ह्या खराबच आहे ना खालचा. ह्या पिवट आहे. नाही तर खावा तर चाटून होईल. तर नको काय टाकलं. एवढं काय चाल. इथं खाली कसा ठेव माहिती आहे. असा वता वर असं जायला. ठेवू? नको तिकडे उचकायचं ठेव. ते त्या टोनकावर ठेव. हा नितळ कसे इथं घ्यावा. काय आहे तिथं कोण वरती काय आहे? राहून दे काय होतं. टोनकावर ठेव. लावा तुम्ही. राय टोनकावर ठेव तू. टोनकावर वर ठेव तू. दाखवतो. ठेव तू अजून. ठेव तिथंच राहून दे. अजून घे मागं. हां आपणच सगळा येईल. हा रे मस्त. नाही हलत आहे ना. राहून दे. काहीतरी लावून हळूहळू ठेव. इकडे बाहेर आला बघ. धार बाहेर जाणं होतं. राहू दे सोड बघ यार आता. दादा हे हाताने जरा टाकला खाली वरून असं पिळून घ्या. ते ये. वर नाही आता काय. कोपऱ्यात आहे. मस्त भेटला हा ना. जबरदस्त. हा जबरदस्त भेटला. बघ कसा ह्या बघ खाली पोकरा भरलेला. म्हणजे ह्या लाकडात ना त्याला जागा चांगली भेटली. पोकळ भेटला ना. खालती बघा. कसा होऊन एकदम पंतुळच होता तो. आणि काय माती बिती नाही देत आहे. नाही ऍक्च्युली ह्यात नाही माती. हे लाकूड आतून मेलं हो. नाही तो लेयर ते काळा तयार झाला त्यांचा. मेला लाकूड नाही ना. पोकळ झालेला. आहे माशा घरपर्यंत आल्या पण हा सगळ्या. माती सगळी आली. तर जातील काय करताय.
हे काम मस्त झालं. हां खरंच. ह्यानं मध खराब होणार. छे पिठी त्याच्यात नाही टाकायचं. पिवळा होणार. अल्बा बांधायला हे उपयोगी येईल का? हो छे हे नाही. नाही कुठला मग आता दुसरा असेल. तो एक गोळा पूर्ण जबरदस्त हे मधच आहे ना हो सगळं. मध्येच आहे पण ते हे पिठिया मिक्स झाला ना त्यातनं ते थोडा पिवळसर होतं. असं आहे का? असं पण हे गाळाच लागेल ना. हे काळावं लागेल. ह्या खायचा तुम्ही. हे असाच खायचा. त्यात पिटिया पण आहे आणि मध पण आहे. मस्त लागते. म्हणजे आंबट पण लागते, गोड पण लागते आणि मध पण लागतं. तिखट आहे. ही आजी पण आली. अरे आजी कशी आहेत? बरे आहेत ना? काय बाबा बघायचं ना. हो बरं आहे बरं आहे. तू काय गॅलम्यांचा दाखव पिल्लू दाखव दे शिल्पा. पिल्लू आजी टवटवीत दिसते मस्त. पिल्लू, आजी मुंबईवरून बघ ना. जाऊन आले. आजीला ऐकत चांगलं नाही दिसत ना. ते घे लाईट येते ना अशी असं बघा.